सूरज चव्हाण यांना ईडीच्या खिचडी घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली होती, ते आता बाहेर पडतायत। ही सगळी दृश्य आपण पाहतोय, त्या गेटने आर्थर रोड जेलच्या बाहेर ते सध्या पडलेले आहेत आणि थेट गाडीमध्ये बसून त्यांना नेण्यात येते। सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की शिवसेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे या ठिकाणी स्वागत देखील केलं जात आहे। सूरजजी कसं वाटतं, न्याय मिळाला म्हणा? न्याय मिळाला? नंतर बोलणार असं म्हणतायत, पण सूरज चव्हाण या ठिकाणी पोहोचले। सूरजजी, न्याय मिळाला असं म्हणा? इतक्या वर्षानंतर मी उद्या सगळ्यांशी बोलेन, उद्या बोलणार, उद्या बोलेन। तर आपण पाहतोय या ठिकाणी उद्या बोलणार असं म्हणतायत आणि आता कोर्टातून त्यांची सुटका या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी युवा सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते सध्या आर्थर रोड जेलच्या बाहेर दाखल झालेले आहेत आणि थेट जी गाडी आहे ती आता चेंबूरच्या दिशेने रवाना होते। सगळ्यात आधी चेंबूरला जाण्यापूर्वी ते मातोश्रीवर जातील अशी सुद्धा माहिती आहे आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय की सूरज चव्हाण 1 वर्षानंतर 1 वर्ष 19 दिवस आर्थर रोड जेलमध्ये राहिल्यानंतर आता अखेर हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर त्यांची सुटका झालेली आहे आणि ते बाहेर पडलेले आहे। बघा, कार्यकर्त्यांचा मोठा घोळका त्यांच्या अवतीभोवती आहे, गाड्यांचा ताफा आहे आणि स्वतः अनिल परब या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सुप्रताताई फातर्पेकर आहेत, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी आहेत, कार्तिकजी या ठिकाणी आहेत, स्थानिक आमदार या ठिकाणी जामसुदकर साहेब आहेत। जामसुदकर साहेब यांनी सुद्धा त्यांचं स्वागत केलेलं आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की गाड्यांचा जो ताफा आहे तो आता निघालेला आहे आणि सुटका झालेली आहे। तर भायखळ्याचे आमदार जामसुदकर या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत। जामसुदकर साहेब, अखेर न्याय मिळाला म्हणावा? सूरज चव्हाण यांना न्याय मिळाला असं म्हणा? हो, नक्कीच। आपण पाहताय शेवटी न्यायदेवता आहेच, उशिरा का होईना परंतु न्यायदेवतेने न्याय दिलेला आहे। नक्कीच, पण ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले आणि कोर्टानं देखील ताशेरे ओढलेले जातात, ईडीला देखील त्या ठिकाणी विचारणा केलेली आहे की इतर आरोपींचं मग काय होणार, त्यांच्यावरती कधी गुन्हे दाखल करणार, कारवाई करणार? असं आहे की ज्या पद्धतीने ईडीने जामीन देताना सांगितलं की आमचं काही म्हणणं नाही आहे, पण ज्या व्यक्तीचे मागचे 1 वर्ष आतमध्ये गेले त्याचं काय, याचंही कुठेतरी आता सगळ्यांनी बोध घ्यायला पाहिजे। जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं शिवसेना, दिसतंय ना, हे सगळं दिसतंय आपल्याला सगळ्यांना। त्यांच्या पत्नीला सुद्धा आता एसीबीची नोटीस, पण आता जस्ट ऐकलं की ज्या पद्धतीने आता चालू आहे सुडाचं राजकारण चालू आहे थोडक्यात। नक्कीच आपण पाहतोय सुडाचं राजकारण होत आहे अशी प्रतिक्रिया दिली मनोज जामसुदकर यांनी, शिवसेनेचे आमदार आहेत भायखळा विधानसभेचे। आणि सूरज चव्हाण यांची आता तुरुंगातून सुटका झाली आहे। नेमकं उद्या ते काय प्रतिक्रिया देणार पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।